निर्णय भाग 3. राजेश गाडी चालवता चालवता आपल्याच विचारात मग्न झाला होता. आज त्याची स्वप्न सत्यात साकार होणार म्हणून तो खूप खुश झालता. लहानपणापासून त्याने एक स्वप्न पाहिली होती. बँगलोरमध्ये स्वतःच्या जागेवर मोठा कारखाना काढायचा. गावातील लोकांना रोजगार मिळवून द्यायचा होता. पण त्यासाठी पैशाची खूप गरज होती. वडिलांकडे मालमत्ता भरपूर होती, पण पुरेसा पैसा मात्र नव्हता. आजोबा पणजोबाच्या काळातील वतनदारी आता नाममात्र राहिली होती. राजेश मुळातच खूप महत्त्वाकांक्षी मुलगा होता. तो लहान असतानाच त्याची आई देवाघरी गेली. वडिलांनी दुसरे लग्न केलेच नाही. राजेश त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांनी त्याला लाडाने वाढवले होते, शिक्षण दिले, मुंबईत एक मोठे ऑफिस काढून दिले. पण अचानक एका अपघातात वडिलांचे दुःखद निधन झाले. राजेशवर आभाळच जणू कोसळली होती. त्याच्यावर खूप मोठा मानसिक आघात झाला. आधीच आईच्या अकाली जाण्याने त्याच्यावर परिणाम झाला होता. आता तर त्याचे जगच हरवले होते. नेहमी हसणारा राजेश एकदम अबोला झाला होता. तो कोणाशीही मन मोकळे करून बोलत नसे. नेहमी गंभीर राहायचा, कामात व्यस्त असायचा. त्याला वडिलांची स्वप्न पूर्ण करायची होती. त्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करत होता. आज त्याला ती संधी मिळाली होती. बँगलोरच्या एका मोठ्या उद्योगपतीने संधी दिली होती. परंतु त्याने राजेशसमोर एक अट घातली होती. ती अट अशी होती की स्वतःच्या मुलीशी विवाह करण्याची. त्याला या प्रोजेक्टमध्ये पार्टनर करायचे होते. पण राजेशला त्या मुलीमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. ती खूप मॉडर्न आणि बेताल होती. त्यामुळे ती त्याला कदाचित आवडत नव्हती. तिच्याशी लग्नच त्याला करायचे नव्हते. पण प्रोजेक्टसुद्धा हातातून घालवायचा नव्हता. म्हणून त्याने खोटे सांगितले, माझे आधीच लग्न झाले आहे. त्यावर त्यांनी दुसरी अट ठेवली, ठीक आहे, मग तुझ्या पत्नीला घेऊन ये, तिथेच फायनल करू. राजेश हा त्याच्या मित्राचा मुलगा होता. त्यांचे कौटुंबिक संबंध पूर्वीपासून होते. लीना राजेशवर आकर्षित झालेली होती. ती त्याला पसंत करत होती हे मकलालींना माहीत होते. म्हणूनच त्यांनी मदत ठरवली होती. या अटीमुळे राजेशपुढे मोठा प्रश्न उभा राहिला. आता आपण करायचे काय? त्यांनी पेचात पाडले होते. लग्न केले नाही तर पत्नी कुठून आणणार? विचार केल्यावर त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. खोटे लग्न झाल्याचे दाखवायचे. एखादी मुलगी पत्नी म्हणून सादर करायची. पण त्यासाठी कोण तयार होणार? ऑफिसमध्ये अनेक छान मुली होत्या. त्या त्याच्या मागे पुढे फिरत असायच्या. त्यातील कोणीही याला तयार झाली असती, पण त्याला त्या आवडत नव्हत्या. त्या लीनासारख्याच तोऱ्यात असायच्या. सीमा मात्र स्वभावाने खूप वेगळी होती. नैसर्गिक सौंदर्याची जणू खाणच होती. ती सडपातळ, गोरवर्णी आणि हुशार होती. ती कधीच नजरेला नजर देत नसे, आजूबाजूला फिरकत नसे. ऑफिसमध्ये ती एकच अशी संस्कारी मुलगी होती. म्हणूनच राजेशने तिला निवडले होते. तो जाणूनबुजून तिला त्रास द्यायचा. त्याला माहीत होते तिला नोकरीची अत्यंत गरज आहे. पण ही स्वाभिमानी मुलगी तयार होईल का? तिने राजीनामा दिला तर काय करायचे? अशा विचारांनी तो हैराण झाला. एक दिवस संधी साधून त्याने विचारले, सीमा कंपनीच्या कामासाठी 15 दिवस बेंगलोरला
तुला माझ्यासोबत यावे लागेल. सीमाने स्पष्ट नकार दिला. मग त्याने नोकरीवरून काढण्याचा बहाणा केला. तो बेत यशस्वी ठरला. नोकरी वाचवण्यासाठी सीमा याला तयार झाली. पण खोटी पत्नी बनण्याचे त्याने अजून सीमाला सांगितले नव्हते. आधीच सांगितले असते तर ती संस्कारी मुलगी कदाचित तयार झाली नसती. पत्नीचा रोल म्हणजे साडी नेसावी लागणार होती. गावातील इनामदाराची सून म्हणून ती शोभली पाहिजे होती. राजेशला सीमाच योग्य वाटली म्हणून साडीची आट त्याने तिच्यापुढे ठेवली होती. बंगलोरला गेल्यावर सत्य परिस्थिती सांगायचे त्याने ठरवले. विचार करत राजेश घरी येऊन पोचला. घाईघाईने तयारीला लागला. हा माणूस स्वतःला कोण समजतो? नेहमी माझ्यावर दादागिरी करतो. सीमा कपड्यांची पिशवी घेऊन घरात शिरली. सोफ्यावर पिशवी फिरकावून तिने हाक मारली. आत्या, लवकर एक कप कडक चहा घेऊन ये. आत्या स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. आत्याने चहा घेऊन तिला विचारले, काय झाले सीमा? एवढी का चिडली आहेस? सीमा म्हणाली, त्या अतिशहाण्या बॉसवर चिडली आहे. तो नेहमी हिटलरगिरी करतो. आत्या हसत म्हणाली, आता त्याने काय केले? सीमा म्हणाली, त्याने मला साडी नेसण्याची सक्त ताकीद दिली आहे. त्यावर आत्या म्हणाली, कंपनीत काही कार्यक्रम आहे का? सीमा तोंड आंबट करून म्हणाली, नाही. बंगलोरला जाते म्हणून 15 दिवस साडीच नेसायची फर्माईश केली. तुला जायचे नसेल तर नाही सांगायचे होते ना, आत्या म्हणाली. सीमा गाल फुगवून म्हणाली, मी नाही म्हणाले तर तो म्हणाला, नोकरीचा राजीनामा दे. अशी कुठली अट असते का? मला साडी नेसता येत नाही आणि आवडतही नाही. कोण सावरत बसेल? सीमा केविलवाणी होऊन म्हणाली, मला नोकरीची गरज आहे म्हणून तर तो सर्व माझ्यावर अत्याचार करतो आणि त्यामुळे मला सहन भी करावं लागते. तो गरिबाचा फायदा घेतोय. मला साडी शिकव. आत्याला तिचा मनस्ताप कळत होता, पण तिचाही नाईलाज होता. कमी शिक्षणात इतकी चांगली नोकरी मिळणे कठीण होते. अनाथ सीमाला आत्याने लहानाची मोठी केली होती. लग्न झाल्याच्या दुसऱ्या वर्षी आत्याचे पती वारले होते. सीमा 3 वर्षाची असताना अपघातात तिचे आई वडील ठार झाले. नशिबाने सीमा त्या अपघातातून वाचली. आत्याने तिची सर्व जबाबदारी पार पाडली. तिने दुसरे लग्न केले नाही. धुणी भांडी करून तिने तिचे शिक्षण पूर्ण केले. सीमाला याची जाणीव होती म्हणून ती आत्याच्या शब्दाबाहेर नव्हती. तिने आपली बॅग भरून तयार केली. आत्याने तिला अबोली रंगाची साडी नेसवली. सीमाने साडी नेसण्याचे लक्षपूर्वक पाहिले. अबोली साडीत सीमा खूप खुलून दिसत होती. ती नवविवाहित तरुणीसारखी सुंदर दिसत होती. आत्याने तिची दृष्ट काढली आणि आत्या म्हणाली, देवा, माझ्या बबडीला कोणाची नजर लागू देऊ नकोस. तेवढ्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. राजेशने हाक दिली, सीमा, लवकर ये, उशीर झाला आहे. जड अंतकरणाने सीमा आत्याच्या पायात पडली. दोघीच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या कधीच दूर राहिल्या नव्हत्या ना. नाईलाजाने सीमा गाडीत जाऊन बसली. राजेशची गाडी चालवायची सोडून तिच्याकडे पाहत राहिला. व्हिडिओ कसा वाटला?
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका.